नमस्कार. आजच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज शुक्रवार आपल्या या सिरीज मधला 38वा भाग आपण या ठिकाणी बघत आहोत आणि आजचा जो भाग आपला आहे ते आधुनिक तंत्रज्ञान आणि तरुण हा विषय आपला आहे. आपण या ठिकाणी आज एक वेगळी बाजू बघणार आहोत, ती अशी की अ, आधुनिक युगातली नेमकी साक्षरता काय आहे. म्हणजे आपण तुम्हाला कदाचित आठवतही नसेल पण तुमच्या जन्माच्या अगोदरची ही हे आहे की राष्ट्रीय साक्षरता मिशन नावाचं एक मिशन संपूर्ण देशभर राबवण्यात आलं होतं, ज्यातून अक्षर ओळख करून देणं, जे अशिक्षित होते त्यांच्यासाठी अक्षर ओळख करून देणं हे त्या पाठीमागचं उद्दिष्ट होतं. म्हणजे किमान प्रत्येकाला स्वतःची सही करता आली पाहिजे अशा उद्देशानं काही वेळ या ठिकाणी साक्षरता अभियान राबवण्यात आलं. त्याच्यानंतर एक डिजिटल साक्षरता नावाचं अभियान राबवण्यात आलं. ई साक्षर ज्याला म्हणतो आपण, इंटरनेट विषयीची असणारी साक्षरता. आणि मग त्याच्यामध्ये ईमेल कसा वापरायचा, इंटरनेट ब्राउझिंग कसं करायचं, माहिती कशी शोधायची, ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे, इथपर्यंतची माहिती देण्यात आली त्याच्यात लक्षात. त्याच्यानंतर पुढची जी वेळ आली त्याच्यामध्ये आपण आर्थिक पेमेंटच्या बाबतीमध्ये म्हणजे आपण डिजिटल पेमेंट सिस्टमची या ठिकाणी एक साक्षरता मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे राबवली. आणि आता ज्या वेळेला एआयचा जमाना आलेला आहे, एआय सगळीकडे येतं, त्यावेळेला एक एआय बद्दलचे एक लिटरसी मिशन जे आहे ते सगळीकडे या ठिकाणी राबवलं जात आहे. आता हे जे फेजेस बदलत चाललेले आहेत, त्या बदललेल्या फेजेसमध्ये एक सगळ्यांना माहित आहे की आता एआय आलेला आहे. एआयच्या जमान्यामध्ये कोडिंगची गरज नाही. हे किती लोकांना पटतंय मी सांगितलं त्यांनी हँड रेस करा. की एआय आता इतक्या चांगल्या पद्धतीने वाढत असल्यामुळे कोडिंगची गरज नाही असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी हँड रेस करा. आपल्याला कोडिंग यायची गरज नाही, एआय कोडिंग आपल्याला लिहून देणार आहे असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी हँड रेस करा. ठीक आहे, चालेल. बघा, इथं एक छोटीशी चूक आपण करतोय. ती अशी चूक आहे की आपण म्हणतोय की कोडिंगची गरज नाही आहे त्याच्यामध्ये, पण सगळ्यात महत्वाचं आहे की बेसिक कोडिंग हे प्रत्येकालाच आलं पाहिजे. त्याचं कारण लक्षात घ्या की एआय कडून होणाऱ्या चुका जर आपल्याला पकडायच्या असतील, एआय कडून जर काही बग राहिले असतील तर ते पकडायचे असतील, तर किमान बेसिक कोडिंग तरी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आता परत प्रश्न पडतो की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स पैकी या ठिकाणी सर इंजिनिअरिंगच्या मुलांना ठीक आहे, त्यांना कोडच लिहायचे असतील, त्यांना काही करायचं असेल तर, पण आम्ही करायला कशाला केलं पाहिजे. आमचा आणि कोडिंगचा नेमका या ठिकाणी काय संबंध आहे. तर या ठिकाणी आपल्याला ह्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की कॉम्प्युटेशनल थिंकिंग ज्याला म्हणतात हे लक्षात घ्या की विचार करण्याची जी पद्धत आहे किंवा या ठिकाणी तुमचं लॉजिकल जे काही या ठिकाणी थिंकिंग आहे डेव्हलप करण्यासाठी, मेंदूला त्या पद्धतीने ट्रेन करण्यासाठी, म्हणून आपल्याला बेसिक कोडिंग हा भाग सगळ्यांनीच या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना भीती वाटत असते, आपण बोलतोय त्या पद्धतीनं, किंवा या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी जे चॅलेंज आपल्याकडे असतात त्या चॅलेंजेसवर या ठिकाणी एक महत्वाचं उत्तर आपल्याकडे असं आहे की आपल्याकडे बेसिक कोडिंग हे प्रत्येकालाच आलं पाहिजे. तो आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कशाचा असू दे. तर तुम्ही एआय कडून होणाऱ्या चुका पकडू शकता, त्याचा योग्य पद्धतीनं वापर करू शकता. म्हणजे अगदी घरचे तुम्हाला पालक सांगत असतील, लक्षात, ठीक आहे तुला स्टार्टअप करायचं आहे, तुला ओनर बनायचं आहे, पण तुझ्या एम्प्लॉईनी केलेली चूक तुला कशी समजणार, तुझ्या एम्प्लॉईकडून तू चांगल्या पद्धतीनं काम कसं करून घेणार. किंवा काही जे व्यावसायिक, पारंपरिक व्यावसायिक ते आपल्या मुलाला काय करतात, किंवा घरच्यांना वारसा म्हणून डायरेक्ट गादीवर नाही बसवत, तिथं गल्ल्यावर नाही बसवत, तर पहिल्यांदा ते ऑफिस स्वच्छ करायला लागतात. स्वच्छ केल्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंटेशन एक 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 काम शिकवलं. कारण का की समोरच्या संबंधित व्यक्तीने केलेली चूक जर तुम्हाला समजायची असेल तर तुम्ही ते काम थोडंफार तरी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तोच रूल इथंही लागू होतो की तुम्हाला बेसिक कोडिंग हे प्रत्येकालाच माहित असणं गरजेचं आहे, कारण तो आपल्या ब्रेनला डेव्हलप करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. मग प्रॉब्लेम जर एखादा सोडवायचा असेल, हे लक्षात घ्या, तर मोठा प्रॉब्लेम आला तर तेव्हा या ठिकाणी कोडिंगच्या माध्यमातून त्याचे छोटे छोटे भाग करणं लक्षात, आणि त्या माध्यमातून या ठिकाणी अल्गोरिदम थिंकिंग जे असतं त्याचा वापर आपण या ठिकाणी करून प्रॉब्लेम सोडवण्यासाठीची एक चांगली मेथड स्वतःची डेव्हलप करू शकतो. त्याला डिझाईन थिंकिंग किंवा या ठिकाणी आणि काही वेगवेगळ्या नावाने काही कोर्सेस आपण घेतलेले आहेत, ज्यातनं तुम्हाला याची माहिती मिळेल. लक्षात घ्या. त्याच्यानंतर महत्वाचं आहे की युपीएससी, एमपीएससी करणारे विद्यार्थी ज्यांना सीसॅटच्या पेपरमध्ये लॉजिकल रिझनिंग आणि कोडिंग डिकोडिंगचा या ठिकाणी अत्यंत महत्वाचा स्कोरिंगचा विषय असतो,
तिथे देखील या गोष्टीचा उपयोग होतो हे लक्षात घ्या. अनेक प्रश्नांच्या मध्ये त्याचे पॅटर्न असतात, अक्षरांची संख्या, अंकांची संख्या, त्याची सिक्वेन्स ओळखावा लागतो. विद्यार्थ्यांचा कॉम्प्युटर प्रोग्रामिंग किंवा कॉम्प्युटेशन थिंकिंगचा बेस लॉजिकवर क्लिअर असतो ज्या विद्यार्थ्यांचा, त्यांना सीसॅट सारखे पेपर या ठिकाणी किंवा विश्लेषणात्मक जे प्रश्न असतात ते सोडवणे या ठिकाणी सोपं जातं किंवा अत्यंत वेगाने इतरांच्या तुलनेने ते सोडवू शकतात. म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये स्वतःला या ठिकाणी घडवण्यासाठी हे महत्वाचं आहे. याचा अर्थ पुन्हा यायची मदत इथं घ्याल का, हे लक्षात घ्या. बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, समजून घेण्यासाठी यायची मदत घ्या, पण बेसिक तुम्हाला हे माहित असायला पाहिजे प्रत्येकाला. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा या ठिकाणी आर्ट्स, कॉमर्स आणि लॉचे जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठं उपयोगाला येतं बेसिक कोडिंग, लक्षात घ्या. की जर तुम्ही सीए असाल, बँकर किंवा अकाउंटंट बनणार असाल आणि लाखो डेटा एंट्री मॅन्युअली एक्सेलमध्ये करत बसण्याचे दिवस गेले, आज आता आपण या ठिकाणी सिम्पल स्मार्ट ऑडिटर जे आहेत ते पायथॉनचा उपयोग करून, लँग्वेज वापरून बँक स्टेटमेंट रिकन्सिलेशन जे आहे ते अकाउंटिंग या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणजे आता मी कालचा रिसेंट किस्सा सांगेन, लक्षात घ्या. मी डेव्हलपरशी बोलत होतो की मला आता करिअर कट्ट्याच्या पोर्टलमध्ये काही चेंजेस पाहिजेत, तर त्यांनी मला स्पष्ट सांगितले की सर हे सगळं ठीक आहे त्याच्यामध्ये तिथनं, पण मला हे माझ्या भाषेमध्ये समजावून सांगणार कोणीतरी द्या. मला मी कॉमर्सचा नाही, मला काहीच माहित नाही त्याच्यामध्ये. मग कॉमर्सच्या व्यक्तीला सांगितले की तू त्यांना समजावून सांग. त्यांनी सांगितले की सर ते मला कॉमर्स फक्त माहिती आहे, पण त्याला कुठल्या टेक्निकल भाषेत समजावून सांगायचं हे मला माहित नाही, मला ते कळत नाही, त्याला ते समजत नाही, लक्षात. म्हणजे इथं जर कॉमर्सच्या व्यक्तीला थोडाफार या ठिकाणी कोडिंगचा बेस माहीत असेल, लक्षात, तर ती व्यक्ती चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकेल, समोरच्याकडून चांगला कोड बनवून घेऊ शकेल, का स्वतः देखील या ठिकाणी पायथॉनचा उपयोग करू शकतो, तिथं गरजेचं आहे. लॉचे जे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी लक्षात घ्या की लिगल टेक फर्म्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, लक्षात घ्या. आणि मग हे वाढत असताना या ठिकाणी त्याच्यामध्ये देखील कोडिंगचे काही फंक्शन जे आहेत ते लॉजिकली या ठिकाणी आपल्याला वापरायचे असतात. तुम्हाला जर का आता चांगले कॉन्ट्रॅक्ट बनवायचे असतील, म्हणजे आता एक स्टार्टअप अत्यंत चांगलं मी बघितलं की हॉस्पिटलसाठी लिगल कन्सल्टन्सी त्या मुलांनी सुरू केलेली आहे, लक्षात घ्या. एवढं हॉस्पिटलला कुठलाही प्रॉब्लेम आला की ते एक्सपर्टकडे जातात, त्यांच्याकडे ड्राफ्ट बनवून घेतात, सजेशन घेतात आणि ते त्या हॉस्पिटलला देऊन टाकतात आणि ते स्टोअर करून टाकतात त्यांच्या मॉडेलमध्ये, एआयच्या मॉडेलमध्ये. पुढच्या वेळेला प्रॉब्लेम आला, संबंधित प्रॉब्लेम समानच असेल तर डायरेक्ट आहे रेडीमेड त्यांना उत्तर मिळतं. नवीन प्रॉब्लेम आला तर वकिलांची कन्सल्टन्सी घेतात. आज महाराष्ट्रातल्या 200 हॉस्पिटलला ते कन्सल्टन्सी देत आहेत. फक्त हॉस्पिटलमध्ये येणारे कायदेशीर प्रॉब्लेम, त्यांचं लॉचं नॉलेज तर सगळ्यांच्याकडे असतं, पण या पद्धतीने किती त्यांनी विचार केला की हॉस्पिटलसाठी अशा पद्धतीच्या सुविधेची गरज असते, त्यांनी केला, लक्षात. आणि त्यामुळे या ठिकाणी या मुलांचा स्टार्टअप चांगला चालू झाला. बेसिक फक्त लॉ ग्रॅज्युएट नाही, त्यांना टेक्नॉलॉजी पण थोडी माहित होती. टेक्निकल नॉलेज आणि लॉचं तुमचं डोमेन नॉलेज हे एकत्र करून त्यांनी चांगल्या पद्धतीने एक स्वतःसाठी व्यवस्था निर्माण केली जी समाजातले प्रॉब्लेम सोडवतं, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी आपण बघूया की सातत्यानं म्हणतो आपण, जशी सुरुवातच केली की चॅट जीपीटी सगळाच कोड लिहून देते, जेमिनी मधनं आपण या ठिकाणी डेव्हलपमेंट करू शकतो. मग या ठिकाणी कशाला हे सगळं पाहिजे, तर त्याच्या चुका हे आपल्याला समजायला पाहिजे, हे लक्षात घ्या. एआय हे असिस्टंट आहे, लक्षात घ्या. एआय काय आपला ड्रायव्हर नाही, म्हणजे तो गाडी चालवायला आपण साईडला निवांत बसला असं नाही. एआय तुम्हाला गाडी चालवत असताना सांगतो की साईडला एखादी गाडी जवळ आलेली आहे, इंडिकेटर्स लागतात, मागे रिव्हर्स घेत असताना गाडी इंडिकेटर्स लागतात, समोर एखादी व्यक्ती आली असेल, आडास सिस्टम त्या ठिकाणी ती गाडी थांबते, ह्या काही गोष्टी आहेत. पण अलर्ट तुम्हीच असणं गरजेचं असतं, त्यामुळे तुम्हाला ती सगळी सिस्टम माहीत असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ह्या बेसिक गोष्टी ज्या असतात हे लक्षात घ्या. म्हणजे कॉम्प्युटेशनल थिंकिंग आणि पायथॉन हे शब्द ज्या वेळेला या ठिकाणी तुम्ही वापरता, याच्याविषयी तुम्ही माहिती घेता, तर बऱ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने घडू शकतात. त्याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. आपल्याकडं प्रीती महाजन मॅडम होत्या मुंबईतून एका कॉलेजमधून, आणि त्या कॉलेजची एक विद्यार्थिनी, भूगोलाची विद्यार्थिनी, आणि ती भूगोलाची विद्यार्थिनी, तिनं आपण करिअर कट्ट्याकडून आलेलं एक फ्लायर अत्यंत सिरियसली घेतलं. फ्लायर होतं सायबर डिफेंडरच्या बाबतीमध्ये, आणि सायबर डिफेंडरच्या बाबतीमध्ये त्यांची बेसिक काय कन्सेप्ट होती की पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी तुमची एक पायथॉन बेसिस टेस्ट घेणार, त्या टेस्टमध्ये जर तुम्ही पास झालास तर तुम्हाला 250 तासांचा कोर्स आम्ही देणार. तो कोर्स कंप्लीट झाला की तुम्हाला या ठिकाणी आम्ही सायबर डिफेंडर म्हणून या ठिकाणी पुढच्या जॉबसाठी घेणार. आता काय झालं की ते पायथॉन बेसिकवर असणारे प्रश्न कशावर विचारले जातील त्याचे व्हिडिओ पण त्यांनी दिले होते. हे व्हिडिओ बघा, अभ्यास करा, आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे या. याच्यावर काही प्राध्यापक, काही विद्यार्थी यांनी सुरुवातीला फार उत्साहानं तयारी केली, प्रश्नाचे उत्तरं दिली, टेस्ट देण्याचा प्रयत्न केला. काही पास झाले, काही पास झाले नाही. पण ऍक्च्युअली ज्यावेळेला 250 तासांचा कोर्स चालू झाला, तो कोर्स चालू व्हायच्या वेळेला ते जे 6 तासाचं शेड्यूल होतं कंटिन्युअसली दररोजचं, हे त्यांना शक्य नसल्यामुळे मुलांनी तो सोडून दिला. काही मुलं कंटिन्यू करत राहिली.
तर भूगोलमध्ये शिकणारी विद्यार्थिनी, बीएची विद्यार्थिनी, त्या 250 तासाचा कोर्स तिने व्यवस्थित कंप्लीट केला. लेक्चर होत नव्हते, वर्गात जायला या ठिकाणी काही चान्स नव्हता किंवा काही मिळत नव्हतं शिकायला तिथे गेलं तर. त्याचा तिने फायदा करून घेतला. तो कोर्स कंप्लीट केला आणि कोर्स कंप्लीट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाठीमागच्या माझ्या पोस्ट काढून बघाल, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सायबर डिफेंडर म्हणून या ठिकाणी तिची निवड झाली आणि तिला या ठिकाणी क्लास 1 ऑफिसर ग्रेडचं जे काय या ठिकाणी तुमचं पॅकेज असतं ते पॅकेज मिळालं. डायरेक्ट नॅशनल सिक्युरिटी एजन्सी सोबत काम करण्याची संधी तिला मिळाली. लक्षात घ्या. बेसिक पायथॉन ही सगळ्यांची गरज आहे. मग ते कसं शिकायचं, कुठून, कारण आता बदलत चाललं ना. एक लक्षात घ्या की तुम्हाला मराठी बाराखडी लिहायला येणं, एबीसीडी लिहायला येणं आणि त्याची माहिती असणं हे जितकं महत्वाचं होतं तसंही बाराखडी आहे. तुमच्या आता या ठिकाणी सॉफ्टवेअरच्या एआयच्या जमान्यातली ही तुमची बाराखडी आहे, जी तुम्हाला प्रत्येकाला अवगत असणं गरजेचं आहे. आणि यासाठी काय कराल सगळ्यात महत्वाचं आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला या बेसिक गोष्टी समजून घेण्यात अगदी सोप्या भाषेमध्ये, तुम्ही हाच प्रश्न आता एआयला विचारा चालेल की मला बेसिक कोडिंग शिकायचं आहे, मला पायथॉन शिकायचं आहे, तर स्टेप बाय स्टेप कसं शिकवाल. आणि त्याला सांगायचं की माझ्यापेक्षा लहान वयाच्या मुलांना समजून सांगता येईल अशा पद्धतीनं समजून सांगते, तसं समजून सांगता. लक्षात घ्या. तुम्ही दुर्लक्षित राहू नका. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं स्वतःला डेव्हलप करू नका की आता एआय वर सगळं चालतंय ना, मग ते एआयचा वापर आपण करून घेतोय तर मला कशाला कोडिंग शिकायचं आहे, की ब्लाइंड स्टेटमेंटवर भरोसा ठेवू नका. एआय हा तुमचा या ठिकाणी असिस्टंट आहे. तुम्हाला स्वतःला त्या गोष्टी माहीत असणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही गोष्ट या ठिकाणी विसरून चालणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण पुढच्या कालावधीमध्ये स्वतःला या ठिकाणी घडवत असताना, टेक्निकली या ठिकाणी स्वतःला स्ट्रॉंग बनवत असताना, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्मार्टफोनचे स्मार्ट युजर असायला पाहिजे. म्हणजे तुमचा फोन स्मार्ट असून चालणार नाही, त्यापासून काय काय वापरायचं आहे हे मला माहित असायला पाहिजे. तुमचा अभ्यास ज्या क्षेत्रात करायचा आहे, करिअर ज्या क्षेत्रात करायचं आहे, त्याविषयीची इत्थंभूत माहिती तुम्हाला जगभरामध्ये कोणत्याही ठिकाणी उपलब्ध असेल, ती तुमच्या समोर उपलब्ध करून देण्यासाठी तुमचं स्वतःचं जर मॉडेल बनवायचं असेल, तुमचा स्वतःचा एआय एजंट जर तुम्हाला बनवायचा असेल, तर तुम्हाला ती कोडिंग माहित असलं पाहिजे. आणि त्यामुळं तुम्ही युपीएससीचा अभ्यास तयार करणार आहात, त्यासाठी 2 वर्ष 3 वर्ष देणार आहात, तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करणार आहात, तुम्ही उद्योजक बनणार आहात, जे काय तुमचं स्वप्न असेल, तर त्या तयारीमध्ये जे तुम्ही इतर विषय घेतलेले आहेत, म्हणजे काय, सिलेबस घ्या, त्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा, मग त्या फायनल झाल्यानंतर कोणकोणती पुस्तकं वाचायची ती ठरवा, त्याची यादी बनवा, चालू घडामोडी करा, असं बरंच काही आपण या ठिकाणी बघत असतो, हे लक्षात. तर या परिस्थितीमध्ये एक काम करूया आपण की आता युपीएससी ह्या एकाच भागाला मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्या पलीकडे जाऊन अजून काय तयारीसाठी अपेक्षित आहे सांगाल चॅटबॉक्समध्ये. मागील वर्षाचे प्रश्न, सिलेबस हा एकत्र करणं, त्याच्यानंतर वारंवार येणारे प्रश्नाची या ठिकाणी माहिती घेणं, ती माहिती घेतल्यानंतर काय वाचायचं हे ठरवणं, ती पुस्तकं जमा करणं आणि अभ्यासाला सुरुवात करणं, ही गोष्ट मी सांगितली. याच्या व्यतिरिक्त अजून कशाची तयारी करत असतानाच गरज आहे असं वाटतं. चॅटबॉक्समध्ये सांगितलं तर बरं पडेल, किंवा 1-2 विद्यार्थ्यांना जास्तच बोलायला देऊ शकतो आपण, जर आपण ऑनलाईन हँड रेज करून बोलणार असाल तर. ठीक आहे. मॉक टेस्ट आणि करंट अफेअर्स. करंट अफेअर्स एक भाग त्यातला महत्वाचा आहे. मॉक टेस्ट हा नंतरचा पार्ट आहे, अभ्यासाला सुरुवात केल्यानंतरचा. पण प्रज्वलनं जसं सांगितलं त्या पद्धतीनं आपल्याला मी त्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. अभ्यासाला सुरुवात करत असताना एक पार्ट त्याच्यामध्ये हाही असावा की माझा पुढचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी टेक्नॉलॉजी जर यूज करायची असेल तर बेसिक कोडिंग हे मला माहित असायला पाहिजे. हा प्रश्न म्हणजे कुणासाठी चाललाय आता आपण म्हणतोय की मी बीएचा विद्यार्थी आहे, बीकॉमचा विद्यार्थी आहे, लॉचा विद्यार्थी आहे, माझा त्याचा काय संबंध येणार नाही, असं होणार नाही आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा जॉब करायचा असेल आणि तो जर स्मार्ट वर्क करायचा असेल, त्यासाठी तुमच्या कामासाठी चांगला मदतनीस तुम्हाला स्वतः तयार करा. ह्यात एक लक्षात, ह्यात गंमत काय आहे, यात तुमच्यासाठी दुसरा नाही काम करू शकत. तुमच्या गरजा काय आहेत, तुमची थॉट प्रोसेस काय आहे आणि तुम्ही त्याला कशा पद्धतीने एकत्र करू इच्छित आहे, हे स्वतःलाच तुम्हाला करावं लागणार आहे. त्यामुळं तुम्हाला पहिला टप्पा आहे ते स्वतःला बेसिक कोडिंग हे माहीत असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्याचा विचार करण्याची पद्धती माहीत असणं गरजेचं आहे. काय काम करतं, कशा पद्धतीने जातं हे माहीत असतं. ही प्रत्येक गोष्ट आपण आज अभ्यासाबरोबरच का कनेक्ट करतोय, याचाच विचार असा आहे की याचा अर्थ की तुमच्या आज तयारीचे दिवस आहे, तुम्ही आज तयारी करताय, तुम्हाला या गोष्टी माहीत झाल्या, म्हणजे तुम्हाला चांगला हॉटेल व्यावसायिक व्हायचा आहे, तुम्हाला चांगलं रेस्टॉरंट चालवायचं आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीचे स्टार्टअप चालवायचे आहेत. आता स्टार्टअप म्हटलं की आता टेक्नॉलॉजी आली.
तुम्ही एक फिजिकल प्रॉडक्ट जरी असाल तर डिलिव्हर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तो डेटा माहीत असणं गरजेचं आहे, लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि तो डेटा एकत्र करणं, तो डेटा मॅनेज करणं आणि त्याच्यातून अपेक्षित असणारं आउटकम मिळवण्यासाठी स्ट्रॅटेजी बनवणं, या तिन्ही ठिकाणी तुम्हाला तुमची डिपेंडन्सी जर कमी करायची असेल तर तुम्हाला बेसिक कोडिंग माहीत असायला पाहिजे. इनपुट काय दिल्यानंतर कशा पद्धतीचे आउटपुट आपण घ्यायचे आहेत, त्यासाठी काय फ्लो असायला पाहिजे, या बेसिक गोष्टी असतात तर त्या माहीत असणं गरजेचं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला AI युथ म्हणून स्वतःची आयडेंटिटी निर्माण करू शकणार आहात, हे लक्षात घ्या. म्हणजे मला AI जमतं याचा अर्थ 4-5 फेमस असणाऱ्या ऍपमध्ये काही प्रश्नांची उत्तरं मला मिळतात म्हणजे मला AI जमतं असं होत नाही, लक्षात. काही मुलांनी आता गुगल क्रोम सारखं सर्च इंजिन वापरायचं बंद केले. काय करतात, ते सगळेच प्रश्न आता AI ला विचारतात. जे आपण अगोदर सर्च इंजिनला विचारायचो ते AI ला जेमिनी का चॅट जीपीटीला विचारतात आणि त्यांना असं वाटतं की हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीत हा गैरसमज देखील आपल्यामधला दूर करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. मला त्याचा वापर करत असताना मी क्रिएटर बनेल का, मी ते मॉडेल ट्रेन करण्यासाठी इनपुट देणारा माध्यम बनेन का, किंवा माझ्या कामासाठी आवश्यक आहे त्या पद्धतीने मला याला डेव्हलप करता येईल का, या दृष्टीनं विचार करणं गरजेचं. मग आजचा टास्क काय राहील आपल्याला, तर आजचा टास्क पहिल्यांदा हे राहील की तुमचा जो करिअरचा पाथ आहे जो 4 वर्षाचा 5 वर्षाचा असेल, लक्षात, त्या 4-5 वर्षांमध्ये तुम्हाला ज्या ज्या परिस्थितीमधनं पुढे जायचंय ते पहिलं लिहा. काय काय करायचंय, UPSC करायची आहे, प्री कधी देणार आहात, कोणत्या वर्षी द्यायची आहे, तोपर्यंत सिलेबस कसा पूर्ण करायचा आहे, मग मेन्सच्या तयारीसाठी काय करणार आहात, इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी काय करायचं आहे, तुम्हाला त्याच्यातनं हे तुम्हाला थोडंसं त्याच्यातनं बघायला मिळेल किंवा त्याची तयारी करणं आपल्याला सोपं होईल. तुम्हाला स्टार्टअप करायचं तर कुठल्या भागाने जायचंय, कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, त्याचा डेटा कसा एकत्र करून देईल तुम्हाला, ते त्याच्यावरचे रिपोर्ट्स कसे जनरेट होतील हे तुम्हाला बघता येईल, हे लक्षात येईल. ज्या ज्या क्षेत्रात तुम्हाला एंट्री करायची आहे तिथं एक गोष्ट लिहून ठेवा, तुमच्याही महत्वाची असणारी, मला स्वतःच्या उपयोगानुसार तंत्रज्ञानाचा, स्वतःच्या गरजेनुसार तंत्रज्ञानाचा उपयोग करता येणं जमायला पाहिजे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याचं कॉम्बिनेशन करता यायला पाहिजे आणि या माध्यमातून मला माझं काम सुसह्य किंवा चांगल्या पद्धतीनं करता येणं शक्य आहे आणि मी ते करू शकतो, इतका विश्वास ठेवून तुम्ही स्वतःला घडवलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आजच्या सत्रामध्ये 2 गोष्टी मला करायच्या आहेत, त्या गोष्टी अशा आहेत, लक्षात घ्या, की तुम्ही स्वतः 4 ते 5 विद्यार्थ्यांना फक्त संधी देऊ आपण, की तुम्ही स्वतः आत्ता कोणतं AIचं टूल वापरताय, लक्षात, आणि आतापर्यंत त्याचा बेस्ट यूज तुम्ही काय केला असं वाटतं. म्हणजे मी माझ्या कॉलेजमधल्या असाइनमेंट कंप्लीट करण्यासाठी केला, प्रोजेक्ट वर्क कंप्लीट करण्यासाठी केला, हे कॉमन गोष्ट असू शकतात, पण काय बेस्ट यूज तुम्ही त्याला केला ज्याचा या ठिकाणी तुम्हाला फायदा झाला किंवा इतरांना फायदा होईल असं वाटतं, अशा फक्त 4 ते 5 या ठिकाणी केस स्टडी घ्यायच्यात आपल्याला. तुम्ही वापर केल्यामधली ही गोष्ट मस्त होती, भारी होती, मला एकदम चांगलं वाटलं असं जे वाटतं तेवढंच फक्त सांगा. कोण सांगतंय केला असेल वापर, तर जास्त वेळ घेऊ नका, फक्त वापर केलेलाच नाही का, पर्जन्य. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ऍक्च्युली बाथरूम मधला जो गिझर असतो तो माझ्या घरातला म्हणजे त्याची जो पाईप कनेक्शन वगैरे असतं तर ते एकदा निघून आलेलं पूर्ण, आणि मग त्यावेळेस बोलवणं तर शक्य नव्हतं मेकॅनिकला किंवा कोणाला, तर मग मी जेमिनायवर ते व्हिडिओचं जे असतं तर त्याच्यावर त्याला ते दाखवलं सगळं, आणि मग त्याला विचारलं की हे कसं फिट करायचं, काय करायचं फ्रॉम होम वगैरे. मग ते त्यांनी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगितलं, आम्ही तसं केलं आणि ते आता ओके झालंय पूर्ण. सो तेव्हा एक म्हटलं की विदाऊट मेकॅनिक पण आपण असं काहीतरी करू शकतो. बर बर, ठीक आहे. अजून आपण अशी काय हा सानिका. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आता NEP लागू झालेला आहे आणि काही प्रमाणामध्ये बुक कंटेंट अवेलेबल नाही आहे, तर त्याच्यामुळे आता AIचा फायदा हा होतो की जसे आपल्याला नोट्स अवेलेबल नाही मिळत आहे तर आपण गुगलद्वारे तर नाही बट चॅट GPT किंवा जेमिनीद्वारे ते नोट्स आपण काढण्यासाठी खूप इझी झालेलं आहे. बरोबर, ज्याचा सिलेबस उपलब्ध नाही त्याच्यासाठी. पायल. हॅलो सर, आवाज येतोय का? हा येतोय, बोल. सर, मी चॅट जीपीटीचा यूज केला सर, म्हणजे माझा UPSCचा जो सिलेबस कम्प्लीट झालेला आहे त्या सिलेबसवर एक टेस्ट घेते सर मी 30-35 मार्कांची. मग त्याच्यामध्ये कोणते बरोबर आहे ते कोणते चुकते ते सांगतं मला खाली नंतर चॅट जीपीटी.
त्यामुळे मला समजतं की या म्हणजे सिलेबसमध्ये माझं काय राहिलेलं आहे, काय मला समजण्यासाठी राहिलेलं आहे, ते सगळं म्हणजे मला कळून जातं सर. म्हणजे मॉक टेस्ट सारखाच मला उपयोग होतो सर त्याचा. ठीक आहे, ठीक आहे. अजून अजून कोणी वापर केलाय का? राजेश शिंदे, तुम्हाला बोलायचं आहे का? तुम्ही तिथं चॅटमध्ये हँड रेस केलाय. हा, येस सर, येस सर. बोला बोला. हा, मी राजेश शिंदे, भारतीय विद्यापीठ निवडा कॉलेजचा विद्यार्थी आहे. सेकंड इयर LLB आहे. आपल्या करिअर संस्थेचा मी हे मुख्यमंत्री म्हणून पदावर आहे. चॅट जीपीटीचा मी वापर करतोय सध्या, म्हणजे मागच्या वर्षापासूनच करतोय मी. तर सिलेबस जो आहे लॉचा, तो आमचा वास्ट असतो आणि त्याच्या नोट्स वगैरे आम्हाला ज्या बाहेर मिळतात त्या अपुऱ्या आणि अर्धवट असतात. त्यामुळं माझं रेग्युलर अटेंडन्स असल्यामुळं मला काय हवं आहे हे मला चांगलं माहित असतं की सिलेबसमध्ये कुठले पॉइंट्स पाहिजेत, काय पाहिजे. तर त्या सिलेबसनुसार मी ते स्क्रीनशॉट काढून त्याचं स्क्रीनशॉटचं टेक्स्ट कॉपी करून तो चॅट जीपीटीला टाकतो आणि त्यानुसार चॅट जीपीटी मला नोट्स देतं. तर त्या नोट्स मला जर अपुऱ्या वाटल्या तर मी पुन्हा त्याला सांगतो की ते परत म्हणजे मध्ये एक्सप्लेन कर, मोठ्या प्रमाणात क्लिअर एक्सप्लेनेशन दे, डिटेल एक्सप्लेनेशन दे आणि परत त्यामध्ये मी एक्स्ट्रा पॉइंट्स मिळवतो. आणि असं करून मी माझ्या सगळ्या विषयाच्या नोट्स प्रत्येक सेमिस्टरला बनवतो. आताही मी त्या स्टडी करतोय त्या नोट्स यूज करून. चालेल, थँक्यू सर. चालेल. प्रिन्स, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मी सर ते गुगल जेमिनीचा वापर करून मी माझं प्रोजेक्ट पूर्ण केलेलं आहे. तिथून मी नोट्स काढतो कधी म्हणजे काही असलं तर. बर, ठीक. आता मी गंमत सांगतो. आमचे एक प्राचार्य मित्र आहेत माझे चांगले, तर त्यांनी सांगितले की सर माझ्या मुलाचे केस वाढलेले होते आणि मुलगा केस कापत नव्हता, मी सांगतोय ते ऐकत नव्हता त्याच्यामध्ये. आणि मग मी चॅट जीपीटीला, जेमिनीला विचारलं त्यांनी की माझ्या मुलाचे केस वाढलेत आणि तो माझं ऐकत नाहीये, त्याला कसं समजावून सांगितलं पाहिजे म्हणजे तो ऐकेल. असा प्रश्न त्यांनी जेमिनीला चॅट जीपीटीला विचारला. मग त्यांनी काही पद्धती सांगितल्या, त्या पद्धती त्यांनी वापरल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याला थँक्यू पण म्हटलं की तू असं सांगितल्यामुळे मी त्या पद्धतीनं सांगून बघितलं आणि मुलानं ऐकलं. आता वडील आणि मुलाच्या संबंधांमध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग काय केला आणि काही लोकांना व्हायचं हे आता कुठं असतं का त्याच्या बाबतीतनं. तर गंमत अशी आहे लक्षात त्याच्या बाबतीतनं की असे काही प्रश्न जे तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचारू शकता हे सुरू आहेत, त्याच्याबद्दल उत्तर घेणं चालू आहे. पण तुमच्याकडून कॉम्बिनेशन काय अपेक्षित आहेत हे लक्षात त्याच्यामध्ये. तर जर समजा स्नेहा आहे जिला युपीएससीचा अभ्यास करायचा आहे, तिच्याकडं एक सिस्टम तिनं डेव्हलप केलेली असली पाहिजे. द हिंदू पब्लिश झाला की लगेच त्याची PDF तिच्या AI एजंटने स्वतःहून उचलली पाहिजे, त्याची या ठिकाणी सार तयार म्हणजे समरी तयार केली पाहिजे आणि तुमच्यासमोर आउटपुट दिलं पाहिजे की हे आजच्या हिंदू मधले महत्वाचे पॉईंट्स आहेत, तू बघून घे. पुन्हा ते पॉईंट्स तुमच्यासाठी स्टोअर करून ठेवले पाहिजे तुम्ही दिलेल्या पाथवर आणि तिथनं तुम्हाला दररोज रिकॉल करण्यासाठी त्या गोष्टी आल्या पाहिजेत. एक घडलेली घटना 1 महिन्यापूर्वी आली होती, त्याच्यावर या दुसऱ्या महिन्यामध्ये संदर्भ आलेला आहे, तर त्यांनी तो संदर्भ लगेच कनेक्ट पण करून दिला पाहिजे. गेल्या महिन्यात झाल्या घटनेची ही त्याची पुढची स्टेज आहे. अशा पद्धतीनं मी त्या AIचा वापर करू शकतो का? हे म्हणजे जे सर्च इंजिन म्हणून उपयोग नका करू, त्याला जे त्याची कपॅसिटी आहे ती पुरेपूर वापरण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हे होणं गरजेचं आहे. म्हणजे मी तुम्हाला हा प्रश्न यासाठी विचारला की तुम्ही वापर काय लेवलला करताय आता, आणि तुमच्या वापर करण्याची पद्धत जर अजून बेसिकच असेल, म्हणजे मुळातच मी त्याचा वापर करण्यामध्ये त्याचे यूजच मला पूर्ण समजत नसेल, तर बेसिक कोडिंग समजून घेणं, माझ्यासाठी माझ्या पद्धतीनं एखादं ऍप्लिकेशन बनवणं, वेगवेगळ्या ऍप्लिकेशनची माहिती एकत्र करून एका डॅशबोर्डवर दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या फार दूरच्या राहतील, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रिझ्युमेमध्ये तुम्ही जेव्हा तयार कराल त्यावेळेला हे किमान लिहिता आलं पाहिजे त्याच्यामध्ये की माझ्या जॉब प्रोफाईलला आवश्यक असणारे टूल्स बनवणं आणि ते ऑपरेट करणं हे दोन्हीही मला जमतं, इतकं AIचं नॉलेज का बेसिक कोडिंगचं नॉलेज मला आहे, हे या ठिकाणी महत्वाचं आहे तुमच्या सर्वांसाठी. लक्षात घ्या. प्रज्वलनं सांगितलं की आपण या ठिकाणी सीसॅटचा कोर्सेस चालू करू शकतो का? प्रज्वल, माझा एकच पुन्हा तुम्हाला सगळ्यांना म्हणणं आहे, मला 100 विद्यार्थी पाहिजेत. 100 विद्यार्थ्यांची बॅच करा. देशातले टॉपचे रिसोर्स पर्सन तुमच्यासाठी उपलब्ध असतील.
पण तो समोरचा व्यक्ती बोलत असताना झूमच्या मीटिंगमध्ये 100 पाहिजेत. तुम्ही नंतर ऑफलाईन बरेच लोक बघत असता करत असता त्याच्याबद्दल प्रश्न नाही. तुम्ही मीटिंगमध्ये 100 जर विद्यार्थी राहत असाल तर त्या व्यक्तीलाही थोडंसं बरं वाटेल. तुम्ही सांगा, नाहीतर मग रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध आहेत, लक्षात घ्या. तुम्ही थोडंसं मी आणि तुम्हाला राज्यभरातल्या सगळ्या मुलांना एकत्र करून दिलेलं आहे मी. जिल्हा नियोजन समिती आपली आहे. तुमचे कुठल्याही सेक्टरमध्ये बँकिंग असू दे, PSUs असू दे, त्यातले 100 तयार करा. स्टेट रिसोर्स सेंटर तयार केलेत, फंड्स त्या कॉलेजला दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. मुलंच नाही तर पुढे जाईल कसं सगळं त्याच्यामध्ये. त्यामुळे जैसे ते आहे थोडी जबाबदारी तुम्ही घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तुमच्याकडून थोडीशी एक पाऊल पुढे या, संख्या येऊ दे, मी पुढच्या गोष्टी 100% तुम्हाला चालू करते, लक्षात घ्या. तर आजचा हा जो टॉपिक होता, बेसिक कोडिंग ही सगळ्यांची गरज आहे आणि त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला कोणत्या लेवलचं कोडिंग गरजेचं आहे आणि त्याचे कोणते युट्यूबला कोर्स उपलब्ध आहेत फ्रीमध्ये, लक्षात, फ्रीमध्ये कोर्स उपलब्ध आहेत, लक्षात घ्या. याची या ठिकाणी एक यादी बनवा, ती ग्रुपवर टाका, म्हणजे मुलांना या ठिकाणी त्यातून देखील काही गोष्टी शिकता येतील असं मला वाटतं. आजच्या सेशनला आपण या ठिकाणी इथंच थांबूया. तुम्हाला सगळ्यांना आजच्या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.